प्रेमाने बोला धनांकार. आता आपण गीत ऐकलं की हा शांती दूध आहे. आणि जीवनामध्ये पाहिलं तर कुणी शांत नाही, आणि शांत होण्यासाठी हा सत्संग आहे. तुकाराम महाराज सांगतात की शांती पडते नाही सुख, येर त्या अवघ्याची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पैलतीरा. खवळल्या काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी, तुका म्हणे त्रिवेदी ताप जाईल मग आपोआप. जीवनामध्ये ताप आहे, आदिदैविक ताप आहे, आध्यात्मिक ताप आहे आणि आदिभौतिक ताप आहे. जीवनामध्ये हे तीन ताप मनुष्याला शांत झोपू देत नाही, शांत बसू देत नाही, शांत राहू देत नाही. आणि शांत होण्यासाठी हा प्रयास आहे, हे ठिकाण आहे. तुकाराम महाराज आले, जगाला आवाज दिला, ऐकलं नाही कुणी. ज्ञानेश्वर महाराजांनी आवाज दिला, ऐकलं नाही कुणी. 55 संत महाराष्ट्रामध्ये झाले, ऐकलं नाही. ज्यांनी ऐकलं त्यांचा उद्धार झाला, त्यांचा इतिहास झाला, त्यांचा जय जयकार आज होतो आहे. ज्यांनी ऐकलं नाही, आमचे वडील गेले, आजोबा गेले, पणजोबा गेले, अनेक पिढ्या आमच्या निघून गेल्या, अनेक लोक निघून गेली, कोणाचाही फोटो राहिला नाही. आजोबाचा फोटो घरात आहे पण पणजोबाचा नसणार. पण संतांच्या फोटो आजही आहेत, आजही त्यांची मंदिर आहे, आजही त्यांच्या पालख्या आहेत. 400-800 वर्ष झालं तरी त्यांच्या प्रतिमा आमच्या घरामध्ये, त्यांचे फोटो आमच्या घरामध्ये. फक्त होता परोपकार, दुसऱ्यासाठी जगणं, दुसऱ्यासाठी देह जिजावणं, स्वतःचं आयुष्य दुसऱ्यासाठी घालवलं त्यांनी. म्हणून त्यांची पूजा आहे, म्हणून त्यांच्या पालख्या आहेत, म्हणून त्यांचे प्रतिमा आहे, म्हणून त्यांचे फोटो आहेत. आमच्या लोकांनी 10% पैसे दिले, दुसऱ्याच्या मुंड्यावर गाळल्या, लोकांच्या जमिनी ढापल्या. इतिहासातून संपले हो, इतिहासातून संपले. संतांच्या पालख्या जातात, आमच्या लोकांच्या जात नाही. आमची लोकांची एकदाच पालखी, एकदाच, परत नाही. तुकाराम महाराज सांगितलं की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर चालूनी. लोक म्हणली देव ना लगे, देव ना लगे, साठवणीचे रुंगले जागे. अहो देव ठेवायचा कुठं? घर छोट, 50 लोकांचं कुटुंब, सांगा 50 लोकांचं कुटुंब. आणि खणाची घरं, पहिली खणाची घरं आजही इकडं आहेत. आणि एवढी जर परिवार असणार नाही का, त्याच्यामध्ये कोंबड्या घरातच, शेरड्याही घरात, गौऱ्याही घरात, मग देव ठेवायचा कुठं? म्हणजे 50 लोकांचं कुटुंब असायचं. आता आमच्या आजीला 12 मुलं होती, आमच्या आजीला. आमच्या वडिलांना आम्ही 6 नाही का, आणि आम्हाला 3-3, म्हणजे कमी होत आलं ना. परिवार फार मोठा होता पण आता कमी होत आला. आणि म्हणून म्हणले की देव ना लगे, देव ना लगे, साठवणीचे रुंदले जागे, देव ठेवायचा कुठं? तुकाराम महाराज म्हणले देव मानला, देव मानला, भाव बुडाला, काय करू की लोकांचा भाव राहिला नाही. ते म्हणले देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, काहीच देऊ नका, फुकाट घ्या. पण लोकांनी काय केलं की तुकाराम महाराजची परिस्थिती पाहिली. ज्याच्याकडे 400 एकर जमीन होती, 4-5 पिढ्या बसून खाईन एवढी सावकारकीचं पैसे येणं होतं. पण तुकाराम महाराजच्या जीवनामध्ये बाबा चैतन्य सद्गुरू आले. तुकाराम महाराजाला सगळ्या गटागटात देव दिसला. याजाचे पैसे वाटले 7 पिढ्यामध्ये, आणि त्या याजाच्या पैशावरती मी जगणार. अरे हे तर सगळे देव. तुका म्हणे आम्हा जोगा सर्व घटी पांडुरंग. सगळ्यामध्ये जर विठ्ठल आहे, सगळ्यामध्ये पांडुरंग आहे, देवाशी व्यवहार आणि देवाकडून याजाचे पैसे घ्यायचे. तुकाराम महाराजांनी वया पाण्यामध्ये फेकल्या, लोकांच्या जमिनी परत दिल्या, आणि जे काय वया होत्या कर्जाच्या त्या पण पाण्यात फेकल्या. आणू रेणू तुकडा तुका आकाश एवढा. परोपकार केला. फाटकं धोतर, फाटकी कोपरी घालून नाही का, आणि बायकोच्या अंगावर अशा अनेक साड्या जोडलेल्या साड्या. आणि अशी गरिबी गावाला लोकांनी पाहिली, आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी पाहिली. आणि याच्याकडे एवढं होतं, सगळं गेलं. देवाच्या नादी लागला, भिकारी झाला. तुकाराम महाराज तुकोबाची कांता सांगे लोकापासी, अरे गोसावी झाले माझे पती. माझ्या 4 बहिणी नांदते सुखानं, माझी कर्मरेषी आई शिकायची. माय बापा माझ्या बरं नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. तुका म्हणे कांती आईशी ना बोलावी, चरण वंदावी विठ्ठलाची. बायको म्हणायला लागली, अरे देताना तर सावकार होते तुकाराम महाराज. आणि त्यांच्या बायकोची एवढी जमीन होती की दिसता 3000 ऊसच होता एकर, नाही का, 3000 एकर ऊसच होता. एवढी परिस्थिती चांगली असताना तिच्या बायकोची तुकाराम महाराजच्या.
पण तुकाराम महाराजांनी सगळं दान केलं, पण माहेर नाही सोडलं. माहेर सोडलं नाही. आज पाहतो आपण, महाराज आहेत, वकील आहेत, PS आहेत, त्यावेळेस पण त्यांनीच मला सोडलं. आजही ते मला सोडित नाही, पण जेलमधून त्यांनी आम्हाला सोडलं. नाही तर आतापर्यंत माझी नाही का फोटो लागला असता, फाशी झाली असती किंवा जन्मठेप झाली असती, मी तुमच्या समोर आलो नसतो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं खोटं बोल, यांनी सांगितलं खोटं बोल, खोटं बोललं म्हणून तिकडे सुटलो. पण इथं खरं बोलायला सांगितलं. का आता तिथं नाही का जन्मठेप झाली असती तर 20 वर्ष ते आलं असतं, पण इथं 84 मधून सोडलं. लक्ष 84 मधून सोडलं. त्यांचं ऐकलं म्हणून सुटलो, नाही का. म्हणून कृपा खरे सद्गुरु राया, सद्गुरूची कृपा माझ्यावरती झाली. आणि बस मला जे मिळालं ते अनेकांना मिळावं. मी पण भोसरीमधून आलो, महाराज निगडीमधून. सगळ्या गावगावाचे जे आल्यात ना, 1 रुपया कोणाचा कोणी घेत नाही. रात्रंदिवस प्रयास जे जे आम्हाशी ठावे ते इतरांना सांगावे, शाने करून सोडावे सगळे जण. अनेकांना हे मिळावं, नाही का. तुकाराम महाराजचं ऐकलं नाही, ज्ञानेश्वर महाराजाचं ऐकलं नाही, पण आता तरी ऐका, आता तरी ऐका. एकटे तुकाराम महाराज होते, 4 भावंड फक्त आळंदीत होते, निळोबाराया पारनेर मध्ये होते, नामदेव महाराज पंढरपूर मध्ये होते, संत चोखोबा दामाजी पंत मंगळवेढ्याला होते, नाही का. काही ठराविकच संत होते. पण आता वर्षाव झाला, वर्षाव. एवढे जण तुम्हाला सांगायला आल्या, वर्षाव झाला. वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनारोत्तम मंडळी भेटवता या होता. वर्षाव झाला, साधू संतांचा वर्षाव झाला. एका एका गावामध्ये संतच संत महाराज, कुठल्याही गावाचा संतच संत. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं स्वप्न पुरं झालं, नाही का. येवलीशी रोप लाविले द्वारी आणि त्याचा येलो गेला गगनावर. मोगरा फुलला फुलं याची त्याची बहरून कळी अशी आला. मनाची आगून ते गुंपीला शेला आणि पापरक मध्ये वरी विठ्ठले आरोपीला. माऊलीचं स्वप्न आता पुरं होत आहे आणि त्या पुरं करण्यासाठी सद्गुरू अवतारित झालेला आहे. आणि म्हणून हे ज्ञान तुम्हाला मला मिळत आहे. आम्हा घरी काज वाल्या घरी गुळ, त्याची याते कुळ पुशू नाही का. गायचा जो भक्ष्य अमंगळ खाई, काय तिचं दूध शिवू नाही. अरे उकांड्या वाढली तुळशी, टाकावी कैशी कोणे बोने. तुका म्हणे काय सालपटाची कास, हंसातील बीज काढून गेली. गाय काळी असो, बांडी असो, लाल असो, पांढरी असो, दुधाशी मतलब आहे, नाही का. सद्गुरू कोण आहे इकडे बघू नका. आमच्या सारखे बिघडलेले सरळ झालेले आहेत, नाही का. वाकडे होतो, सरळ नव्हतो कधीच, पण गुरुने केलेले आहे. तर आता आपण त्यांच्याकडून जास्तीत जास्त ऐकू. प्रेमाने बोला.